तिसरी ही मुलगीच झाल्याने नवऱ्याने पत्नीला चक्क पेट्रोल टाकून जाळले। परभणी शहरातील गंगाखेड नाका या परिसरात ही घटना घडली आणि या घटनेनंतर जे आहे ते 3 चिमुकले अनाथ झाले आणि मृत बहिणीच्या फिर्यादीवरून आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि मृतांची बहीण आपल्यासोबत आहे, ज्यांचं नाव भाग्यश्री काळे। मला सांगा, अतिशय दुःखद घटना आहे, कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तुमच्या त्या बहीण होत्या, नेमका कशामुळे तुमच्या बहिणीला त्रास द्यायचा? ते त्रास नेमका आमच्या बहिणीनं 3 मुली झाल्या होत्या ना, त्याच्यामुळे ते नेहमी त्रास द्यायचा। ते म्हणायचं तू 3 मुली का पैदा केल्यात, 3 मुली झाल्यात, मला मुलगा पाहिजे, ह्या मुलीला तू मारून टाक, नाही तर मी मारतो त्यांना, असं ते म्हणायचं। रोज माझ्या बहिणीला असं उठताही मार बसताही मार, रोज मारायचा, मारहाणा तर इतका करायचा, मुलीला बी प्रतीक्षा ते मारत होता। त्या एका मुलीला त्यानं मारून टाकलं होतं, अशा पट्ट्यानं तिच्या घाव आहे मुलीला लहान असं मार। आता मोठी मुलगी किती वयाची आहे, मधवी आणि सगळ्यात लहान किती वयाची, काय नाव आहे त्यांची? मोठी मुलीचं नाव आहे नंदिनी कुंडलिक काळे, छोटी आहे काजल, तिचं वय आहे 4 वर्ष, एक लहान आहे 1 वर्षाची आहे, तिचं नाव सोनाली आहे, कुंडलिक सोनाली काळे। म्हणजे फक्त मुलगा झाला नाही याच कारणावरून जे येते तुमच्या बहिणीला सारखा त्रास व्हायचा। आणि मग जे काल गुरुवारी सायंकाळी घटना घडली ती नेमकी काय घडली? ती नेमकी तेच कारण होतं। त्यानं पहिल्यापासूनच म्हणजे रोज मारत होता, मग त्याला एकदा टेन्शन काय झालं काय नाही, त्यानं पहिलंच की ह्याला खतम टाकायचं, आता ही मुलगा देत नाही मला काही नाही, त्याच्यामुळे त्यांनी माझ्या बहिणीला पहिल्यापासून प्लॅन करून ते मारलेलं। मारलं म्हणजे नेमकं काय केलं व्यवस्था? त्यांनी पेट्रोल टाकलं, म्हणजे माझ्या बहीण मावशीला भेटायला गेली होती दवाखान्यामध्ये, तिथं फोन लावला, महिना तू कुठं ये, लवकर घरी ये, मला तुला हे करायचं। माझी बहीण आली पळत घरी, दोन्ही मुली हातात घेऊन पळत आली, घरात घुसू दिलं, त्यानं पकडलं, लाथा बुक्क्या मारायला सुरुवात केली आणि पेट्रोलचा डब्बा टाकला तिने अंगावर त्याच्या, सगळं घरामध्ये शिरकलं टाकलं। काडी टाकली की पोरीला तिने अशा बाजूला फेकल्या आणि ती बाहेर अशी उडी टाकून समोर पळत गेली। वाचवा, आम्ही इथंच बसलेलो होतो। मी म्हणलं कोण पळायला बाई, जाऊन बघितलं तर आश्चर्य माझी बहीण होती। ती माझी बहीण म्हणू लागली वाचवा 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 मला, आणि तो नवरा फरार झाला त्या टाइम। म्हणजे आरोपींनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा 3ही चिमुकल्या घरात होत्या? हो, तर त्या 3 फेकल्या बाहेर त्याने। जी एक मुलगी होती का पहिली ती त्यांच्या घरी होती, 2 होत्या तिच्यासोबत, 2 तिच्यासोबत, त्याच्या पोरीला दोन्ही बाहेर फेकल्या माझ्या बहिणीनं आणि ती पळत गेली। तिला असा आगीचा टेम लागला होता, तिला असं कळू नाही लागलं होतं काय करावं काय नाही, ती आग बी नाही विझू लागली होती काही नाही। तिथं आमचे माणसं गेले पळत, सगळे शेजारचे ते आले, गोळा झाले आणि त्यांनी आग विझवली, 99% जळाली आमची बहीण। आता तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली, काय शिक्षा झाली पाहिजे, काय वाटतं? त्याला शिक्षा एवढीच व्हा की त्याला फाशीची शिक्षा, कारण की एवढा जाळ त्याने माझ्या बहिणीसोबत केला, अन्याय स्त्री सोबत बी व्हावा नाही असं आमची नम्र विनंती आहे। कारण की आमच्या लहान्या बहिणीच्या जशा मुलीला असं अनाथ केलं, तसे लोकांची बी अनाथ व्हावं नाही, हे लोकांना कळायला पाहिजे की मुली कोणावर हे नसतात की त्यांना इतकं त्रास देऊन असं मारायचं करायचं, असं नाही करायला पाहिजे त्यानं, तेवढं आपल्याला पाहिजे। आणि त्याला अशी कडी चोट शिक्षा द्या की त्याला असं त्यांनी असं जीवनामध्ये कसं घडलं, जसं माझ्या बहिणीला त्यानं त्रास देऊन मारले तसं त्याला शिक्षा द्या, जसं माझ्या बहिणीला जाळलं तसं त्याला जाळा, नाही तर त्याला फाशीची शिक्षा द्या, एवढंच मला सरकारनं अशी विनंती आहे। आणि ह्या 3 लेकरांसाठी हे करायला पाहिजे त्यांनी काहीतरी, शिक्षणासाठी ह्याच्यासाठी त्यांनी आम्हाला त्या मुलीला मदत करायला पाहिजे, कारण की आम्ही एवढे गरीब आहेत ना, मलाही 2 मुलं 1 मुलगी आहे, नगरपालिकामध्ये आमचा नवरा कामाला जात आहे टेम्परवारीमध्ये, आणि मोलमजुरी करतो आम्ही, ती बी तशीच मोलमजुरी करत होती, काम धंदे काही करत होती। नवरा कधीच काम नाही करायचा, कधीच नाही, नुसता दारू प्यायचा, यायचा, मारहाण करायचा आणि पोरगच विचारायचं, मारहाण करायचं आणि पोरगच विचारायचं, बस तेवढंच त्याला पाहिजे होतं। तुमची बहीण गेली, तुमचं दुःख डोळ्यातून दिसतंय, डोळ्यातून आसू झाले, तुम्ही असं म्हणता की मुलगा आणि मुलगी समान वागणूक दिली पाहिजे, खरं तर आजही लोकांना हे कळत नाही, यातून असे प्रकार घडतात। अजून बी लोकांना कळत नाही की मुलगा मुलगीचा काय फरक आहे, काय अंतर आहे।
त्यांनी असं समजा की मुलगा बी तेच आहे मुली बी तेच आहे तसं म्हणून त्यांचा विचार चालावा। असं जसं माझ्या बहिणीसोबत अत्याचार घडला, समोरून दुसऱ्या स्त्रीवर अत्याचार असा घडाव नाही। मुलीमध्ये मुलामध्ये कधी अंतर असं बाळगू नका तुम्ही, ही आमची प्रार्थना आहे तुमच्यासोबत। बस एवढं सगळ्याला कळते की आमचं दुःख आम्हाला माहीत आहे। आज माझ्या लहान्या बहिणीचे तिन्ही मुली अनाथ झालेल्या आहेत, कारण की इथून पुढे दुसऱ्याच्या स्त्रीवर कधी ते अनाथ व्हावं नाही। त्याला अशी शिक्षा द्यायला, सरकारनं अशी शिक्षा द्यावा त्याला की कधी दुसऱ्यांना बी असं सोचून समजून कदम नाही उचलला पाहिजे मुली साठी। एवढी आमची नम्र विनंती आहे। निश्चितच आपण बघतोय मृत महिलेच्या ह्या बहीण होत्या, यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। भाग्यश्री काळे असं यांचं नाव आहे आणि ह्या तिन्ही चिमुकले अनाथ झाल्यात। सरकारने त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला पाहिजे, त्यांच्या संगोपनाचा खर्च उचलला पाहिजे आणि त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे आणि मुलगा आणि मुलीत भेद करू नका असाही संदेश त्यांनी आपल्या भावनातून दिला आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।